नमस्कार मित्रांनो, वटपौर्णिमा 2026 पतीच्या दीर्घायुष्यासाठी काय करावे? तर चला जाणून घेऊया. नमस्कार मित्रांनो, वटपौर्णिमा हा विवाहित महिलांसाठी अत्यंत पवित्र आणि श्रद्धेचा सण मानला जातो. या दिवशी माता सावित्रीचे स्मरण करून महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य आणि सुखी संसारासाठी व्रत करतात. पण अनेकांच्या मनात प्रश्न असतो की वटपौर्णिमेच्या दिवशी पतीच्या दीर्घायुष्यासाठी नेमके काय करावे? कोणती पूजा करावी? कोणता शुभ मुहूर्त आहे? आणि 2026मध्ये वटपौर्णिमा कधी आहे? आजच्या व्हिडिओमध्ये आपण याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. तर वटपौर्णिमा 2026 कधी आहे अगोदर आपण हे बघणार आहोत. चला तर मग 2026मध्ये वटपौर्णिमा ही सोमवार 29 जून 2026 रोजी साजरी केली जाईल. पौर्णिमा तिथी 29 जून रोजी पहाटे सकाळी 3:06 सुरू होईल आणि 30 जून रोजी पहाटे सकाळी 5:26 समाप्त होईल. आता शुभ पूजा मुहूर्त. वटपौर्णिमेच्या पूजा सूर्योदयानंतर सकाळच्या शुभ वेळेत करणे योग्य मानले जाते. अनेक महिला सकाळी स्नान करून वडाच्या झाडाजवळ पूजा करतात. 29 जून रोजी सूर्योदय साधारणपणे सकाळी 5:45 ते 6च्या दरम्यान असेल. त्यामुळे सकाळी 6 ते 11 वाजेपर्यंतचा कालावधी पूजेसाठी चांगला मानला जातो. आता राहुकाळ टाळून पूजा करावी. आता जाणून घेऊयात पतीच्या दीर्घायुष्यासाठी काय करावे. तर नंबर 1 म्हणजे सकाळी लवकर उठून स्नान करावे. नंबर 2, स्वच्छ आणि शक्य असल्यास नवीन वस्त्रे परिधान करावीत. नंबर 3, देवी सावित्री आणि सत्यवान यांचे स्मरण करावे. नंबर 4, वडाच्या झाडाला पाणी अर्पण करावे. नंबर 5, हळद, कुंकू, अक्षदा आणि फुले वाहावीत. नंबर 6, वडाच्या झाडाभोवती दोरा गुंडाळून 7 प्रदक्षिणा घालाव्यात. नंबर 7, प्रदक्षिणा घालताना पतीच्या आरोग्य आणि दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करावी. नंबर 8, सावित्री सत्यवान कथा ऐकावी किंवा वाचावी. नंबर 9, शक्य असल्यास गरजूंना अन्नदान किंवा वस्त्रदान करावे. आता आपण जाणून घेणार आहोत वडाच्या झाडाचे महत्त्व. वडाचे झाड दीर्घायुष्य आणि स्थैर्याचे प्रतीक मानले जाते. जसे वडाचे झाड अनेक वर्ष जगते, तसेच पतीला निरोगी आणि दीर्घायुष्य लाभावे या भावनेने त्यांची पूजा केली जाते. आता सावित्रीचे आदर्श म्हणजेच सावित्रीने आपल्या निष्ठा आणि श्रद्धा आणि बुद्धीच्या जोरावर यमराजांकडून सत्यवानाचे प्राण परत मिळविले. म्हणूनच वटपौर्णिमा हे पतिव्रता, प्रेम, समर्पण आणि विश्वास यांचे प्रतीक मानले जाते. आता वटपौर्णिमेच्या दिवशी केला जाणारा विशेष उपाय. वटपौर्णिमेच्या दिवशी ओम नमः शिवाय किंवा ओम सावित्र्य नमः या मंत्राचा जप केल्यास मनाला शांती मिळते अशी श्रद्धा आहे. मित्रांनो, वटपौर्णिमा हा केवळ एक सण नाही, तर प्रेम, श्रद्धा आणि कुटुंबातील नातेसंबंध अधिक दृढ करण्याचा दिवस आहे. श्रद्धेने केलेली पूजा आणि प्रार्थना यालाच सर्वाधिक महत्त्व आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ओम नमः